नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र हवामान या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. आज 26 मे आणि उद्या 27 मे राज्यात काही जिल्ह्यांना मध्यम पावसाचा येलो अलर्ट आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम तर काही भागामध्ये ढगाळ वातावरणासह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. जे काही चक्रीवादळ बंगालच्या उपसागरामध्ये बनले होते, हे चक्रीवादळ उत्तरेकडे सरकून बांगलादेशाच्या किनारपट्टीला आज धडकणार आहे. त्यामुळे येथे जबरदस्त पावसाचा अलर्ट आहे. वादळी पाऊस या परिसरामध्ये होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात बऱ्याच भागामध्ये तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होताना बघायला मिळत आहे. देशात बऱ्याच ठिकाणी तापमान आहे ते वाढलेले आहे. अल डोरॅडो वेदर या संकेतस्थळाच्या नोंदीनुसार पाकिस्तान, ओमान, सेनेगल आणि भारताचा भूभाग सध्या खूपच तापला आहे. मागील 48 तासामध्ये पाकिस्तानातील जाकोबाबाद येथे तापमानात जगातील जे काही उच्चांकी आहेत ती 49 अंशावर पोहोचले आहे. राजस्थानातील बारमेरचा दुसरा क्रमांक लागत असून तेथे देशाचे यंदाच्या हंगामातील उच्चांकी तापमान 48.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. जोधपूर, चुरू तसेच जैसलमेर या शहरांचा देखील पहिल्या 10 शहरांमध्ये समावेश होत आहे. आज मित्रांनो 26 मे आज महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांना वादळी पावसाचा येलो अलर्ट आहे, तर उद्या काही जिल्ह्यांमध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे. पुढे आपण बघणारच आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आत्ताची अपडेट आहे. पुढे जाण्यापूर्वी रिक्वेस्ट करतो, नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानकडून मोठ्या प्रमाणात उष्ण वारे आपल्या भागाकडे येत आहे. त्यामुळे गुजरात, महाराष्ट्र तसेच आसपासचे जे राज्य आहे या राज्यांमध्ये उष्णतेची लाट काही भागामध्ये बघायला मिळत आहे. तर बऱ्याच भागामध्ये काही तापमान आहे ते 40-42, काही ठिकाणी 44-45पर्यंत तापमान महाराष्ट्रातील काही भागामध्ये मागील 4-5 दिवसात नोंदले गेले आहे. मे महिना संपत आला तरी पण तापमान मोठ्या प्रमाणात आहे. तसेच जून महिन्यामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे, कारण की हे जे चक्रीवादळ आहे हे चक्रीवादळ गेल्यानंतर पुन्हा कमी दाबाला पोषक वातावरण निर्माण होईल. जून महिन्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अलर्ट असणार आहे. सुरुवातीपासूनच पाऊस होण्याची शक्यता आहे. पुढील अपडेटमध्ये ही डिटेलमध्ये अपडेट आपण देणारच आहोत, जून महिन्यामध्ये कसे वातावरण राहू शकते. आज 26 मे दुपारनंतर वातावरणात मोठा बदल होणार आहे. बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण तर काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे. पाऊस कोणत्या भागामध्ये बघायला मिळू शकतो तर आपण स्क्रीनवर बघू शकता. नाशिकचा पश्चिम पट्टा, तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता. पुणे, अहमदनगरचा पश्चिम परिसर, सोलापूरचा पश्चिम परिसर, तसेच इकडं सांगली, सातारा, कोल्हापूर, इकडं पुणे या पट्ट्यामध्ये मित्रांनो बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मध्यम स्वरूपाचा पाऊस एकदम कमी ठिकाणी, हलका पाऊस तुरळक ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकतो. या परिसरामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी पावसाची शक्यता. सर्वत्र पाऊस नाही, विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता. या लगत कोकण विभागामध्ये ढगाळ वातावरण दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी बघायला मिळेल. तुरळक भागामध्ये हलका पाऊस कोकण विभागामध्ये देखील होऊ शकतो. दक्षिण भागाकडे बऱ्याच ठिकाणी रत्नागिरी वगैरे एकदम गोव्यालगतचा टोकाचा भाग, राजापूर, सावंतवाडी या परिसरामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस ठिकठिकाणी होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव मराठवाड्यात देखील दुपारनंतर 26 मेला विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो. यानंतर मित्रांनो आपण 27 मेचा देखील अंदाज पुढे बघणारच आहोत. काही जिल्ह्यांमध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे. 27 मेला पुढे बघणारच आहोत. उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण, तुरळक भागामध्ये वादळी पाऊस होण्याची शक्यता. हलका ते एखाद्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील. त्याचबरोबर 26 मेला नागपूर विभागामध्ये देखील दुपारनंतर काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी एकदम कडेच्या पूर्व परिसरामध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता. सर्वत्र पाऊस नाही, तुरळक भागामध्ये आज राज्यामध्ये पावसाची शक्यता आहे. त्यामध्ये नाशिक, पुणे विभागामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. 27 तारखेला देखील मित्रांनो वातावरण मोकळं आणि कोरडं राहण्याची शक्यता आहे बहुतांश भागामध्ये राज्याच्या. तरी पण काही जिल्ह्यांना वादळी पावसाचा येलो अलर्ट आहे. जोरदार वारे देखील बऱ्याच भागामध्ये बघायला मिळणार आहे. त्यामध्ये वादळी पावसाचा येलो अलर्ट पुणे विभाग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या परिसरामध्ये. तुरळक भागामध्ये वादळी पावसाची शक्यता आहे. कोकण विभागामध्ये ढगाळ वातावरण दुपारनंतर बघायला मिळेल. तुरळक भागामध्ये हलका पाऊस होऊ शकतो. एखाद्या ठिकाणी मध्यम पावसाची देखील शक्यता आहे.
नाशिकच्या उत्तरी परिसरामध्ये मोकळं कोरडं उष्ण वातावरण राहील. मराठवाड्यात देखील मोकळं कोरडं उष्ण वातावरण राहील. दुपारनंतर काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण, त्यामुळे तुरळक ठिकाणी काही भागामध्ये पावसाची शक्यता. अमरावती विभाग आणि नागपूर विभाग, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण, तुरळक भागामध्ये हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. बहुतांश भागामध्ये शक्यता नागपूर विभाग आणि अमरावती विभागामध्ये नाहीच्या बरोबर. ही होती मित्रांनो महत्त्वाचे अपडेट. व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.